वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय गोलंदाज राज। पॉवर प्लेचं षटक आहे, बंद कर षटक आहे। त्या षटकामध्ये किती धावा देणार? स्ट्राईक एंडला फलंदाज उभे आहेत विघ्नेश, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज उभे आहेत करण। अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला, देखना फटका पाहायला मिळाला, क्लास पाहायला मिळाला। डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये दणदण करीत चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे। 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकार। फलंदाजी देखील आहे। अंडर 20 चे सर्व खेळाडू आहेत। अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। खूप दूरवरून आलेला हा संघ आहे आणि त्यांचा खेळ या ठिकाणी अतिशय चांगला पाहायला मिळतोय। या एकविरा चषकामध्ये अतिशय ढोपा टेक आणि तमाशा देख चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, सलगचा दुसरा चौकार। दमदार सुरुवात झाली आहे, अतिशय सुंदर सुरुवात झाली आहे। फलंदाजी करत असताना बोरकर संघाची सुंदर फटकेबाजी या ठिकाणी चालू आहे। आक्रमण चढवलं गेलंय या गोलंदाज राज या गोलंदाजावर। हा चेंडू सुंदर हाताला गेला होता, गुडलँड स्पॉटवर चेंडू आदळला होता। त्या ठिकाणी एसटी रक्षकांना मात्र हा चेंडू सोडला गेला आणि याचा फायदा झालाय। एक सिंगल कंप्लीट केली आहे। या सिंगलनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 10 या आकड्यावर 10 धावा धाबळकावर। अतिशय सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय बोरकर संघाकडून, तितका ताकदीचा क्रिकेट पाहायला मिळतोय करजाडे संघाकडून। करजाडे संघाला कमी लेखून जमणार नाहीये। 3 षटकामध्ये कुठेतरी 40 धावा जरी बोरकर संघाने मारले तरी त्यांची ताकद आहे फलंदाजी, गोलंदाजी तितकी भन्नाट आहे त्यांच्याकडे, पण चांगले फलंदाज आहेत बोरकर संघाकडे। हा चेंडू प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय, प्रेशर रिलीज केला या गोलंदाजावर फलंदाजाने आणि चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर निघालाय। पंचांचे दोन्ही विक्स ओपन झालेत आणि स्वर चेंडूचा मारा होतोय। एक अव्वंतर धाव मिळते। अव्वंतर धावेनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर पाहू शकाल 11 या आकड्यावर। चांगली फलंदाजी या ठिकाणी सादर केली आहे या दोन्ही फलंदाजांना। हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, एका डॉट चेंडूची सांगता होतीये। संघाची धावसंख्या स्थिर आहे, संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 11 या आकड्यावर। जबरदस्त चेंडू, सुंदर चेंडू, अतिशय यॉर्कर लाईनचा चेंडू होता। व्हाईट यॉर्करला चेंडू टाकला होता, फ्लर लाईनचा चेंडू। या चेंडूवर जर भावेश विचार केला ना तर अगदी फक्त या चेंडूवर एक केरी धाव येऊ शकते, नाहीतर चेंडू डॉट जाऊ शकतो। त्याप्रमाणे या ठिकाणी चेंडू डॉट गेलाय, फलंदाजाला जकडून धरलं या गोलंदाजानं। यॉर्कर लाईनचा चेंडू खणून काढलाय, चेंडू हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये। त्या ठिकाणी 2 चौकार गेले, त्या ठिकाणी मला तर वाटतंय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण होता, त्याची उचड बांगडी केली आणि क्षेत्ररक्षक लगावला होता डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना। गुड रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये। या 2 धावेच्या बराबरीनं जे पॉवर प्लेचं षटक होतं, जे बंद कर षटक होतं, त्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फलंदाजी करत असताना बोरकर संघानं।
6 धाब्यांसाठी. षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती दोन सामन्यामध्ये. गोलंदाज सन्नी यानं मात्र पहिल्याच चेंडूवर मार खाल्लाय. विघ्नेश शेठ झालाय, मोठे मोठे फटके मारतोय. फुटबॉल सारखा चेंडू तिथंच होता, बॅटची एज लागून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. पहिला ब्रेक लगावला गेलाय. फलंदाज सन्नी याला बाद करण्यामध्ये यश आलाय. गोलंदाज विघ्नेश या ठिकाणी बाद होतोय. सन्नी सुंदर गोलंदाजी करतोय आणि पहिला यश पदरी पडतोय तो म्हणजे करजाडे संघाच्या खेम्यामध्ये. फलंदाज बॅक टू द डगआउट विघ्नेश. दिलं, टाळ्या वाजवल्या पाहिजेत या फलंदाजीसाठी. कौतुक करणं खूप गरजेचं आहे. पाठीराख्यांच्या टाळ्या थोड्याशा वाजत नाहीयेत, थोडे सुस्तावलेत, थंड पडलेत. बोरकर संघाचे जे खेळाडू आहेत ते पाठीराख्यानं टाळ्या वाजवल्या पाहिजेत, प्रोत्साहन दिलं पाहिजे. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरणारा हा फलंदाज ऑन स्ट्राईक खेळतोय स्वप्नील. स्वप्नीलचा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याच्या नांदामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय, कष्ट करतोय. पूर्णपणे झेल कॅरी केला होता मात्र अंतिम क्षणाला झेल सुटला गेला, मिस झाला आणि मात्र याचा फायदा झालाय बोरकर संघाला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 21. चांगला प्रयत्न केला होता मात्र प्रयत्नाला मात्र यश मिळाला नाहीये. क्षेत्ररक्षक दिनेश याला गोलंदाजी अतिशय चांगली हाताळतो. एका षटकारानं मार खाल्ल्यानंतर त्यानंतर फलंदाजाला बाद केलं विघ्नेशला. त्यानंतर संधी आली होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू कडक चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय फलंदाज स्वप्नीलच्या बॅट मधून. ठोक डीजे. आणि जीवदान दिला या फलंदाजाला, त्याचा फायदा उठत आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा होता. स्कोर लेगच्या दिशेनं चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चेंडू अडवणार तोपर्यंत एकच धाव मिळाली आहे. फलंदाज स्वप्नील याला एका धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धाबळकावर 28 या आकड्यावर. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. दमदार सुरुवात झाली आहे. बोरकर संघाची प्रथम फलंदाजी करत असताना बोरकर संघाने जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला साजील जाऊन या ठिकाणी फलंदाजी करताय. सुंदर फलंदाजी, मोठा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. सुंदर झेल पकडलाय क्षेत्ररक्षकानं, सुंदर झेल त्या ठिकाणी कॅरी केलं क्षेत्ररक्षक सोपान या क्षेत्ररक्षकानं आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. 2 मुख्य फलंदाज होते सलामीचे, त्या दोन्ही फलंदाजाने या ठिकाणी माघारी परतवलेत. गोलंदाज सनी या गोलंदाजानं
स्वप्नीलच्या स्वरूपामध्ये एक षटकाराचं त्यानं चांगलं योगदान दिलं, मात्र मोठा फटका मारण्याचा मोका आवरला नाहीये. हाणामारी करण्यास सुरुवात केली होती आणि मात्र या ठिकाणी ब्रेक थ्रू लावलाय तो म्हणजे गोलंदाज जय. या गोलंदाजाला मागच्या सामन्यामध्ये थोडासा मागडा ठरला होता जय, तो जयनं मात्र मोठी विकेट घेतली. मोठा मासा गळायला लागलाय त्याच्या हाताशी, यश पदरी पडलंय ते म्हणजे स्वप्नीलला बाद घेण्याचं. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, कौतुकास्पद गोलंदाजी. कमबॅक करणं गरजेचं आहे करजाडे संघाला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणते दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 30. शेवटचं षटक आहे, स्लोगरचं षटक आहे, हाणामारी करण्याचं षटक आहे. त्या षटकामध्ये किती धावा जमणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. की कमबॅक करणार गोलंदाज. गोलंदाजी अतिशय अप्रतिम पाहायला मिळते गोलंदाज जय या गोलंदाजाकडून. फुलटा चेंडू होता, लगी तो छगई नाही तो अब्दुल गनी रिवर्स मारण्याचा प्रयत्न केला होता. खराब चेंडू होता. कुठेतरी सरळ बॅटने जर चेंडू मारला असता भावेश, अगदी पाहायला गेलं तर या चेंडूवर षटकार चौकार पाहायला मिळाला असता. मात्र दुधारी चळवळ चालवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न फसलाय आणि एकच धाव मिळते या सिंगलला. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत धापळकावर 31. चांगला सामना रंगणार, एन्जॉय होणार, रंगतदार सामना पाहायला मिळणार, काटेकी टक्कर पाहायला मिळणार. टप्पा पडल्यानंतर जमिनीवरच चेंडू आदळला होता, यष्टीरक्षकाला काही चेंडू मिळाला नाहीये, याचा फायदा होतोय. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एका धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या धापळकावर 32. एक धाव खूप महत्वाची असेल. महत्वाचा सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यामधून कोण एक ट्रॉफीचा हकदार नक्कीच होणार याच्यामध्ये शंका नाहीये. कोण टॉप 5 मध्ये जाणार ही लढत आपण पाहतोय. करजाडे विरोधात बोरकार. बॅटची एज लागून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि स्वतः फलंदाज अतिशय गुणवान खेळाडू आहे. पंचांनी आउट देखील दिलं नव्हतं तरी स्वतः क्रीज सोडून बाहेर आला. कौतुक करायला पाहिजे या फलंदाजाचा. बोरकार संघानं अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे गुणवत्ता असणं खूप गरजेचं असतं. काही फलंदाज असे असतात की कट लागली तरी मैदान सोडत नसतात, पण या ठिकाणी त्यांना लगेच स्वतःनं मैदान सोडला आणि स्वतःचा खेळ त्यांनी या ठिकाणी सिद्ध केला. ते म्हणजे फलंदाज शुभम या फलंदाजानं. नौका फलंदाज मैदानावर रवाना होतोय. प्रसाद. शेवटचे काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक केला या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी. चांगले चेंडू हाताळले गेल्याची गरज होती करजाडे संघाला. अंतिम क्षणाला चेंडू गुदगुल्या करत चेंडू चाललाय. लॉंग ऑन स्वरूपामध्ये एक्झिक्यूट केलं होतं चेंडूला. अतिशय चांगला फटका होता फलंदाज प्रसाद याच्या बॅट मधून आणि या 2 धावेच्या बराबरीनं संघाची धावसंख्या धावफलकावर 34 आणि 2 विन्स साठी 35 धाव्यांची गरज आहे करंजाडे संघाला. यानंतरचं समालोचन करतील आमचे महागुरु KG गायकर सर यांच्या माध्यमातून. शेवट गोड करणार अंतिम सामना. KG गायकर सर या सामन्यामध्ये मजा येणार याच्यामध्ये शंका नाहीये. डू डाही जशा तसं प्रत्युत्तर देणार की नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. कारण क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, खूप काही घडत असतं, खूप काही बिघडत असतं. पण करजाडे संघानं जितकी चांगली फिटनेस या मैदानावर दाखवली तितकीच चांगली फिटनेस बोरकार संघाकडून देखील पाहायला मिळाली. त्यांच्याकडे सुद्धा क्वालिटीचं क्रिकेट आहे. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 11.50चा रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक षटकामध्ये ठेवायचं आहे. ते म्हणजे करजाडे संघाला. करजाडे संघाने मागचा सामना 18 चेंडू आणि 22 धावांची काहीतरी गरज होती, तो सामना सहज जिंकला होता. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सुंदर फलंदाजी केली होती फलंदाज
प्रत्येक या फलंदाजानं आणि सामना खेचून आणला होता. मात्र शेवटची लढत आहे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी पस्तीस धावेची गरज आहे. ओव्हर टू केजी गायकर सर. शेवट आहे, शेवट गोड करा. बाबू मांडे आलेत बघा, कारण बाबू मांडेने आज आराम केला आहे, कारण त्यांना माहिती आहे उद्या आराम मिळणार नाहीये. बाबू मांडे, दिनेश पाटील त्यांचा आज बर्थडे आहे, त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. केदार तेलंगे देखील खूप मेहनत घेतात, मनीष पाटील घेतात, अभिजित कडपे आहेत, विनायक कडपे आहेत, भावेश पाटील आहेत. हे सर्व लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. श्री समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे कोणी घर बसल्या प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेतात त्यांना देखील मी अजित झुंजाराव आणि माझे महागुरु सर केजी गायकर यांच्याकडून स्वागत करतो. या ठिकाणी 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 35 धावांची. स्ट्राइकला आहे फलंदाज सागर, नॉन स्ट्राइकला प्रतीक जाधव. सागर म्हात्रे, प्रतीक जाधव. 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. स्ट्राइकला इथे डावखुरा फलंदाज सागर म्हात्रे, एक चांगला फलंदाज आहे. गोलंदाज तयार. चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. आता या बॉलवरती फटका फसला गेला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल आणि अखेर या क्षणामध्ये फलंदाज मात्र बाद होताना दिसतोय, कारण की धावा आता काढण्यासाठी चूक संघर्ष करावा लागेल. सुरुवातीपासून जर आता मोठ्या फटकांपासून पंचित ठेवलं गेलं तर संघर्ष करावा लागेल, तो म्हणजे करंजा संघाला. तंबूच्या आसराला हा फलंदाज आलाय. आता नवीन फलंदाज जय मैदानात उतरलाय. संघर्ष पाहायला भेटेल मैदानावरती. शेवटची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच, आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये अखेर संघर्षमय वातावरण मैदानावरती पाहायला भेटेल, कारण की आता सूर्या आपल्या दिशेने रवाना झालाय. तो आता कधी पण उगवेल, तर तुम्ही मॅच लवकर संपवून घ्यायची आहे. 16 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे. स्ट्राइकवर येतो फलंदाज जय, नॉन स्ट्राइकला प्रतीक जाधव, ज्यांनी ववळीच्या मैदानावर 18 चेंडू 55 धावांची गुणवान खेळी केली होती आणि मागील सर्व 2 षटकार 1 चौकार 17 धावांची वाद्य खेळी केली होती. जाऊया 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. गोलंदाज लेफ्ट हँड ओढतो तयार होतोय. हा चेंडू खेळून काढला वाईडिश लॉंगनच्या दरम्यान. एक धाव घेण्याचा प्रयत्न, पंचाकडे जोरदार अपील, एक धाव सहज पूर्ण करतोय. स्ट्राइक जास्त प्रत्येकाला द्यायला हवी आहे, कारण प्रत्येककडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. ह्या आजचा दिवस आणि रजनी ते जे आहे त्याच्यामुळे त्याला जास्तीत स्ट्राइक द्यायला हवी आहे. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज असणार आहे. 15 चेंडू 32 धावा, अजूनही वेळ आहे. प्रतीक जाधव ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो असा करंजाडे संघ पनवेल परिसरातील अस्सल हिरा आहे. गोलंदाज तयार, अक्रॉस द लाईन, ब्युटिफुल शॉट, पण इथे मात्र छेड पकडलाय. फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. गोल्डन विकेट्स मिळवले प्रतीक जाधव. बॅक टू द पॅव्हलियन.
लागल्या 2 विकेट परिस्थिती गंभीर झाली आहे मैदानावरती. कारण की जर अशाच जर विकेटच्या पडझड झाल्या तर करंजाडे संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला भेटेल. कारण की जर मोठे फटके आले नाही ना सर तर मॅच कुठेतरी हातातून जाताना दिसेल. ही सेमीफायनलची मॅच आहे, शेवटची मॅच. कारण की यामधून तुमचा निर्णय 5व्या क्रमांकापर्यंत पोहोचण्याचा हकदार तुम्ही ठरू शकता. परंतु आता या मॅच मध्ये तुमची संघर्षमय लढाऊ वृत्ती या मैदानावरती पाहायला भेटेल. 14 बॉल 32 ची गरज आहे. या बॉल वरती खराब क्षेत्ररक्षक पाहायला भेटते. क्षेत्ररक्षक उचलणार फेकतात तत्पूर्वी दुसरी धाव घेतल्या आणि याच्या अर्थीने 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घ्यायची आहे परंतु दुसऱ्या धावेला रोखलं गेलंय आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धाफलकावरती लागल्यात. आता येणारे 13 बॉल 30 ची गरज. 30 धावसंख्येचा संघर्ष आता मैदानावरती पाहायला भेटेल. कारण की रात्रभर कॉमेंट्रीच्या जोरावरती आमचे अजितने देखील मेहनत घेतली आणि आमचे सर्वांनी घेतलेली मेहनत या मैदानावरती शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला भेटेल. हा चेंडू वाईड होते, खराब चेंडूची फेकी होती. अवंतर धावेने धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. समीकरण बदलले की येणारे 13 बॉल 29 ची गरज आहे. 13 चेंडू 29 ची गरज. स्ट्राईकला आहे सूरज. गरज आहे षटकारांची 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज असणार आहे. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जात आहे वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये. 2 धावा सहज पूर्ण करतोय सूरज. समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 28 धावांची, 27 धावांची. अजूनही वेळ आहे भरपूर. 2 षटक बाकी असणार आहेत. 12 चेंडू काही होऊ शकतो कारण प्रत्येक जाधव सारखा फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहे. पण सूरज मात्र अजूनही आतमध्ये आहे. जय चांगली फलंदाजी करतोय. बारा चेंडू 27 धावांची गरज. स्ट्राईक वर ते फलंदाज जय भोईर. नॉन स्ट्राईकला फलंदाज सूरज शेलार. गॅस स्पीडअप करा. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. स्ट्राईकला येते फलंदाज जय. अक्रॉस लाईन घेण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. एकदा पूर्ण करतो फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला येतोय आता सूरज. समीकरण 11 चेंडू आणि फक्त 26 धावांची गरज आहे. जवळ आहे मॅच. एखादा मोठा फटका जर आला तर कंप्लीट वर्चस्व गाजवेल करंजाडे संघ. आणि इथे मात्र चेंडू जातोय सी मार्क जवळ. चेंडू होणार का नाही आज टिपला आहे. फलंदाज सूरज परततोय पॅव्हलियनच्या दिशेने. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. आव्हान काय एवढं माग नाहीये. एखादा मोठा फटका जर आला तर टर्निंग पॉइंट होईल. कारण 10 चेंडू आणि 26 धावा हे मात्र काही महाग नाहीयेत. इथे मात्र 56ला आक्रमक पवित्र घ्यायला हवाय. जयला चांगला खेळ दाखवायला हवाय. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज मार्क वर आदित्य. बोरकर संघ काय मेहनत घेते जिंकण्यासाठी. पण त्यावर ताकद संघ समोर आहे.
हा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक धाव पूर्ण करतो फलंदाज, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रन विथ विकेट. आता शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावा. के.जी. गायकर सर विचार केला ना तर इथून पुढे जर षटकार चौकार जर आले ना, या गोलंदाजावर हल्ला जर चढवला ना तर गरमी येईल, गरमी वाढेल, थोडीशी टाळ्यांचा आवाज येईल कर्जाडे संघाकडून. सामना अजूनही बॅलन्स आहे. 1-2 जर मोठे हार्ड हिटर जर फलंदाज असतील कर्जाडे संघाकडे, जर मोठे फटके पाहायला मिळाले तर निश्चितच सामन्याला कलाटणी देऊ शकतात. बघा 2 मोठे फटके टर्निंग पॉइंट ठरू शकतात. अजूनही वेळ गेला नाहीये. 9 चेंडू आणि 24 धावा, म्हणजे सामना जवळ आहे, दोन्ही बाजूनी सामना आहे. गोलंदाज तयार. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. गुडलेन स्पीडो चेंडू पडला, थोडीशी उचली घेतली, बाकीची कामगिरी चौकबोजर कीपरने. समीकरण 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. गोलंदाज आदित्य तयार होतोय. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेग लॉंगांच्या दिशेने, एक धाव पूर्ण करतोय फलंदाज, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र गरज होती का धाव घेण्याची गरज नसताना फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. तेवीस धावांची गरज असणार आहे. 7 चेंडू 23 धावा, अजूनही वेळ गेलेला नाहीये. शेवटच्या चेंडू षटकार जर आला ह्या तर पूर्णपणे आतमध्ये येईल करंजाडे संघ, पण गरज आहे चांगली बॅटिंग करण्याची. आदित्य तयार, कॅमेरा इंडच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मारा करतो, स्ट्राईकला येतो नवीन फलंदाज दिनेश. 7 चेंडू 23 धावा. मात्र ब्लॉक ऑल टाकलेला चेंडू होता, काय डिलिव्हरी, वेगवान चेंडू होता, एक धाव सहज पूर्ण करतोय. आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असणार आहे. ती करंजाडे संघाला बोरकर विरुद्ध खेळताना थोडस आपण पाहतोय आपल्या समोर डगआउट मध्ये तर चर्चा चालू आहे. सनी सांगतोय बाबा रे, सरळ 18 चेंडू 35 धावांची सरळ मॅच होती, प्रत्येक जाधव हा बाद झाला, थोडा अडचणीत आलाय, नंतरचा बाद झाला फलंदाज सागर, नंतर जय बाद झाला, नंतर सूरज बाद झाला. आता मैदानात आहेत सोपन आणि दिनेश. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असणार आहे ती करंजाडे संघाला. आई एकविराच्या 2024चा हा पर्व आजच्या अंतिम आजच्या रजनीतील हा अंतिम सामना सुरू या मैदानावर. काटेकी टक्कर, वीक फाईट मॅच, दोन्ही संघाने बराटे संघाला पराभूत केलेत आणि आज अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झालेत बोरकर आणि करंजाडे संघ. करंजाडे संघाने शिवकर संघाला पराभूत केलं, वारदोली संघाला पराभूत केलं आणि आजची अंतिम सामना खेळण्यास सज्ज झालेत. तर बोरकर संघाने मोहपाडा वाडी संघाला पराभूत केलं, नंतर पराभूत केलं ते डेरवली संघाला. गोलंदाजी मार्ग सुमित तयार. 6 चेंडू 22 धावा. पहिला चेंडू अतिशय महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघासाठी आणि इथे मात्र पहिला चेंडू खूपच उजव्या एष्टीच्या बाहेर, पंचाने स्वैर मारा घोषित कराय, खूपच बाहेर आहे. आम्ही पाहतो इथून सुद्धा खूपच बाहेर चेंडू आहे.
पंचांनी स्वैर मारा घोषित केला. अवंत धावसंख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतो एकूण 13 या धावसंख्येवर. आता शेवटचे निर्णायक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असणार आहे. अजूनही वेल गेलेला नाहीये. या पहिल्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे कमबॅक करेल तो करंजाडे संघ. पंचांचा निर्णय हा चेंडू वादग्रस्त नाहीये. दिसतो इथून खूप उंची होती, चेंडू खूप ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी जाणलंय, संगम पंच आहेत, ओळखलंय. 6 चेंडू 21 धावा. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, झेल होणार का? आणि इथे मात्र झेल टिपलाय, फलंदाज बाद. पंचांशी वाद घालू नका, कारण आपण पाहतोय की आपण सुद्धा
दोन धावा अजूनही 1+1 दोन धावा मिळत आहेत. अजूनही काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाहीये. या चेंडूवर फ्री हिट असेल. 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. रवाना होतोय. अजूनही 5 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. मोठे फटक्यांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज भूषण, ज्यानं कोणच्या मैदानावर धमाकूल घातला होता, जबरदस्त फलंदाजी केली होती. त्या भूषणनं कोण संघाविरुद्ध खेळत असताना तोच भूषण मात्र ऑन स्ट्राईक खेळतोय. संघ थोडासा संकटामध्ये सापडलाय. कठीण झालंय कर्जाडे संघाला. चांगला चेंडू पंचांकडे दात LBW च्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पायचीत पकडलाय फलंदाजाला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र थोडस अवघड झालंय, थोडस कठीण झालंय कर्जाडे संघासाठी. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडू सीमारेषे पलीकडे मारावा लागेल. तर म्हणजे कर्जाडे संघाला सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्ष या मैदानावर पाहायला मिळतं. सुरेख पद्धतीने गोलंदाजी केली, कमालीची गोलंदाजी. कोणत्याही प्रकारचं त्यांना दडपण स्वीकारलं नाहीये, स्पेशल स्वीकारलं नाहीये. शांत संयमी गोलंदाज आहे. या सत्रामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी हाताळतोय. शेवटचं षटक आहे. पहिले 2 चेंडू त्याने निश्चित सोड टाकले, त्यानंतर परत आला आपल्या गोलंदाजीवर ना. माइंड फ्रेश ने गोलंदाजी केली. अतिशय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. सरस कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज. 4 चेंडू 18 धाव्यांची गरज. अतिशय चांगला सामना रंगतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज ऑन स्ट्राईक. या चेंडूवर जर षटकार आला तर निश्चितच परत येऊ शकतो करंजाडे संघ. आज चेंडू जर निर्धाव आला तर निश्चितच सामना जाऊ शकतो बोरकार संघाकडे. बोरकार विरोधात करंजाडे अशी लढत आपण पाहतोय. 35 धावांचा पाठला करत असताना दमछाक झाली आहे. हा चेंडू जबरदस्त टाकला गेलाय. पंचांकडे दात मागतायत. आत्मविश्वास कमी होता. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. 3 चेंडू 17 धाव्यांची गरज. बोरकारचे पाठीराखे टाळ्या वाजून कौतुक करतात. अतिशय चांगला त्यांचा या ठिकाणी मित्र म्हणून कौतुक केलं पाहिजे. बाबू मांडे आयोजक आहेत. त्यांनी सांगितलं त्यांच्या संघाला की कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नाहीये. आपण सामना चांगला खेळा, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. असेच पाठीराखे असणे खूप गरजेचं असतं. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये आणि 1च धाव मिळते. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांना. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज. 2 चेंडू 15चं समीकरण असं वाटलं होतं करजाडे संघ सहज पल्ला पार करेल. 18 चेंडू 35 धावांची गरज असताना मात्र या ठिकाणी दमछाक झाली. ती म्हणजे करजाडे संघाची. करजाडे संघ ताकदीचा संघ होता. त्यांचा फलंदाज या ठिकाणी मुख्य फलंदाज बाद झाला प्रतीक. त्यानंतर थोडीशी पडझड चालू झाली आणि या ठिकाणी समीकरण बदलत गेलं आणि सामना मित्र म्हणेन पूर्णपणे
उपचारिकता या ठिकाणी बाकी राहिली आहे आणि बोरकर संघ अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तितकाच चांगला खेळ पाहायला मिळाला तो म्हणजे करजाडे संघाकडून अप्रतिम खेळ दोन्ही संघानं या मैदानावर दाखवला. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. या अंतिम चेंडू मध्ये धावा जमवायच्या त्या म्हणजे 14 एक चेंडू 14 धावेची गरज.